श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण पाहणार आहोत पुत्रदा एकादशी आणि भागवत एकादशीमध्ये झालेल्या लोकांचा गैरसमज. चला तर सुरू करूया. 2025च्या शेवटी आणि 2026च्या सुरुवातीला येणाऱ्या पुत्रदा एकादशीबाबत सध्या खूप गोंधळ आहे. उपवास नक्की 30 डिसेंबरला करायचा की 31 डिसेंबरला? स्मार्त आणि भागवत एकादशी म्हणजे काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच गैरसमज दूर करणार आहोत. तर यातील फरक म्हणजे स्मार्त एकादशी 30 डिसेंबरला मंगळवारी आहे. भागवत एकादशी 31 डिसेंबरला बुधवारी आहे. स्मार्त आणि भागवत एकादशी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्मार्त एकादशी म्हणजे जे गृहस्थ म्हणजे संसारी लोक आहेत, जे पंचांगानुसार तिथी पाळतात त्यांच्यासाठी ही एकादशी असते. आणि भागवत एकादशी म्हणजे जे वारकरी संप्रदाय, वैष्णव पंथ आणि साधू संत ही एकादशी पाळतात. शास्त्रानुसार जर एकादशीमध्ये दशमीचा थोडाही अंश असेल तर वैष्णव ती एकादशी पाळत नाहीत. ते दुसऱ्या दिवशीची शुद्ध एकादशी पाळतात. 2 एकादशी आल्यावर लोकांचा मोठा गैरसमज होतो. लोकांना वाटते की 2 तारखा आल्या म्हणजे पंचांग चुकले, पण असे काही नाही. हे दोन्ही उपवास शास्त्राच्या धरूनच आहेत. फरक फक्त एवढा का अरुणोदय वेळेचा आणि परंपरेचा आहे. तुम्ही ज्या परंपरेला मानता, उदाहरणार्थ वारकरी संप्रदाय की सामान्य गृहस्थ, तुम्ही कोणत्या याच्यात बसता त्याप्रमाणे तारीख निवडावी. पुत्रदा एकादशीचं बद्दल सांगायचं म्हटलं तर पुत्रदा एकादशी ही संतान प्राप्तीसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वर्षाची सांगता या पवित्र उपवासाने करणे अतिशय शुभ ठरेल. चला तर आपण जाणून घेऊ एकादशीच्या दिवशी काय पूजा विधी करायचा. तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, देवासमोर हात जोडून बसून मी आज एकादशीचं व्रत करत आहे असे मनोमन संकल्प करावा. देवपूजा करावी. मूर्ती असेल तर तिला पंचामृताने आणि शुद्ध जलाने अभिषेक करावा. भगवंतांना पिवळे चंदन आणि केशर अर्पण करावे. विष्णूंना पिवळी फुले अत्यंत प्रिय आहेत, ती अर्पण करावीत. एकादशीच्या दिवशी पूजेत तुळशीच्या पानाला खूप महत्त्व आहे. तुळशीशिवाय विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही. पण लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत. आदल्या दिवशीच पाने तोडून ठेवावीत. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. नंतर फळाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात तुळशीची पानं अवश्य ठेवावीत. त्यानंतर या मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जप केल्याने सर्व कामे आपली शक्य होतील. तसेच विष्णू सहस्रनाम किंवा एकादशीची कथा वाचावी. शेवटी भगवान विष्णूंची आरती करावी. तर यंदा 31 डिसेंबरला पार्टी न करता पंढरीच्या रायाचं स्मरण करूया आणि या नवीन वर्षाचं स्वागत करूया. तुम्हा सर्वांना एकादशीच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.